टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणं ही चांगलीच गोष्ट आहे, अभिमानास्पद आहे। आपल्या राजधानीमध्ये आपल्या भाषेचं साहित्य संमेलन होतंय, यात काय गैर नाही। परंतु अलीकडच्या काळामध्ये मराठी माणसाचे मूलभूत जे प्रश्न आहेत, जी दुखणी आहेत, ती दुखणी मराठी साहित्यातून प्रभावीपणाने मांडली जात नाहीत, असं माझ्यासारख्याला वाटतं। शेवटी आम्ही सुद्धा साहित्य रसिक आहोत, मराठी साहित्य वाचतो आणि त्यामुळे मराठी साहित्य वाचत असताना आमचे प्रश्न, आमच्या समस्या, त्याच्यावरची उत्तरं मराठी साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला तर रसिकांना सुद्धा बरं वाटतं। परंतु अलीकडच्या काळामध्ये मराठी साहित्य या सगळ्या गोष्टीपासून कोसं दूर गेल्यासारखं वाटायला लागलंय आणि त्यामुळे अनेक वेगवेगळे संमेलनं व्हायला लागलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे, दुष्काळाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण भागाची होणारी सोशल हे सारे प्रश्न आहेत। आणि मग हे प्रभावीपणाने मराठी साहित्यातून यायला पाहिजे, कारण जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं। परंतु अलीकडच्या काळामध्ये असं काही दिसत नाही आणि म्हणून राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन होतं। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर फोकस करणारे अशा प्रकारचे जर का परिसंवाद घडले असते, चर्चा घडल्या असत्या, तर निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद झाला असता, अभिमान वाटला असता। परंतु इथं झालं भलतंच। महाराष्ट्रातल्या राजकारणातली धुनी दिल्लीमध्ये येऊन धुण्याचा प्रयत्न झाला। दुसऱ्या बाजूला दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी हे महाराष्ट्राचं साहित्य संमेलन होतं की काय, मराठी साहित्य संमेलन, असंही आमच्यासारख्यांना वाटलं। त्यामुळं ज्या पद्धतीनं, ज्या उत्स्फूर्तपणानं या साहित्य संमेलनाला प्रतिसाद मिळायला पाहिजे होता, महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रातली सगळी मंडळी यायला पाहिजे होती, ती आलेली दिसली नाहीत। मला माहीत नाही, कारण कोटा सिस्टीममुळं कदाचित आले असतील। प्रत्येक पक्षाचा किंवा विचारधारेचा एक कोणीतरी पाहिजे म्हणून घेतलं काय मला माहीत नाही। परंतु मुळामध्ये याच्या पाठीमागची संकल्पना अशी असावी असं मला वाटतं की मराठी माणूस विशेषतः राजकीय क्षेत्रातला किंवा सामाजिक क्षेत्रातला दिल्लीत आल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये कशा पद्धतीनं आपलं बस्तान बसवलं आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, मराठी माणसाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याला काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर त्यानं कशी मात केली, मला वाटतं की ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती। पण कुणी किती मर्सिडीज दिल्या ह्याच्यावर चर्चा झाली, ही चर्चा तर महाराष्ट्रातही होऊ शकली असती, होते। कुणी किती कोटी घेतली ही चर्चा होते, ती काय नेहमीच चालत आलेली आहे। बहीण जर सुरक्षितच नसेल तर ती लाडकी कशी म्हणायची? मग केवळ राजकारणासाठी आणि निवडणुकीसाठीच बहीण लाडकी आहे का? अशा पद्धतीनं जर का आमच्या बहिणीच्या अब्रूवर घाला घातला जात असेल आणि एकूणच स्वारगेटमधल्या तिथली परिस्थिती बघितली तर एका मुलीनं तक्रार करायचं धाडस दाखवलं, याचा अर्थ ही एकमेव घटना आहे असं मानायला मी तयार नाही। एकूण ती बस त्याच कामासाठी वापरली जाते असं काही लोकांचा आरोप आहे आणि एकूणच तिथलं सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत। काही CCTV सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी कैद होऊ नयेत अशा प्रकारे त्या बसवलेल्या आहेत। कॅमेरा सेट व्यवस्थित केलेला नाही आहे। या सगळ्यावरून असं वाटतं की सध्या गुन्हेगारांना कायदा आणि सुव्यवस्थेचा जरब राहिलेला नाही आहे, मोकाट सुटले आहेत। त्याचं कारणही असं आहे, राजकीय नेत्यांना गुंडांची आवश्यकता भासायला लागलेली आहेत। मग वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या मोकळ्या करून घेण्यासाठी असतील किंवा आणखीन कुणाला धमकावण्यासाठी असेल, कुणाला अद्दल घडवण्यासाठी असेल,
जर सर्रास अशा प्रकारे गुंडाचा वापर होत असेल तर गुंडांना, या समाजकंटकांना, बदमाशांना कायदा आणि सुव्यवस्थेची भीती वाटणार नाही. हे कायद्याचं राज्य आहे, काय द्यायचं यांचं राज्य आहे. ही प्रतिमा आता तयार झालेली आहे, कायद्याचं राज्य नाही आहे. हे सरकारनं जरा आता याच्यावर लक्ष द्यावं. अन्यथा कधीकधी आमच्या आया बहिणी रात्री अपरात्रीसुद्धा निर्भयपणानं फिरायच्या, ती परिस्थिती राहणार नाही आणि ती तशीच परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आहे अशी भीती वाटते मला. म्हणजेच तिथं एक टोळका आहे आणि या टोळक्यानं या बसचा गैरवापर केलेला आहे आणि हे माहिती असतानासुद्धा जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. खरं तर पोलिसांनासुद्धा याची जरा लाज वाटली पाहिजे. अशा घटना खुलेआम होत असताना पोलिसांचं लक्ष तिकडे जात नाही, किंवा ST खात्याचे जे काही लोक आहेत त्यांनीसुद्धा तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे. याचा अर्थ याच्या पाठीमागं कोण कोण आहे, काय काय आहे आणि काय भानगडी चालू आहेत याचा संपूर्ण शोध झाला पाहिजे. नाही, आजकाल महापुरुषाबद्दल अपशब्द बोलणं किंवा एखाद्यानं आपलं मत मांडलं तर त्याला समाज माध्यमातून किंवा फोन करून अश्लील भाषेमध्ये बोलणं, शिवीगाळ करणं हे सर्रास व्हायला लागलेलं आहे. आणि कधीकाळी आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य मानत होतो, प्रत्येकाला मत मांडायचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे असं म्हणत होतो, परंतु ती संवेदनशीलता आता आमच्यामध्ये राहिलेली नाही. मला पसंत नसलेला विचार कुणी मांडला तर त्याला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं सोशल मीडियावर तर सर्रास असं चाललेलं आहे. आणि त्यामुळं जी खरोखरच अभ्यासू माणसं आहेत ते आजकाल समाज माध्यमावर व्यक्त होताना दिसत नाहीत. कशाला अंगावर चिखल उडवून घ्या अशा प्रकारचं मानसिकता तयार व्हायला लागल्या. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जी काही दर्जेदार चर्चा सोशल मीडियातनं पूर्वी व्हायची ती आता होताना दिसत नाही. नेमकं माहीत नाही, सरकारनं असं काय आणि कुणाच्या तरी नावानं देता आला असता, परंतु ज्या सावरकरांचंच संभाजी महाराजांच्याबद्दल मत चांगलं नव्हतं त्यांना संभाजी महाराजांच्या नावानं पुरस्कार देणं हे एक प्रकारे संभाजी महाराजांचा अपमानच आहे असं मला वाटतं. MMRDमध्येच काय, पण MSRDCमध्ये सुद्धा हे सर्रास चालू आहे. आणि मोठमोठे प्रकल्प हे जनतेसाठी नाही आहेत, पायाभूत सुविधासाठी नाही आहेत, तर राजकीय नेत्यांना, विशेषतः सरकारमध्ये असणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यातून अफाट पैसा कमवता यावा, आपल्या मर्जीतल्या उद्योजकांना, उद्योगपतींना पैसा कमावता यावा म्हणूनच हे सारे प्रकल्प राबवण्याचा घाट घातला जातो. ज्या महाराष्ट्रामध्ये आज शक्तिपीठ महामार्गाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे त्या शक्तिपीठाचंही असंच आहे. 802 किलोमीटरचा हा रस्ता 86,000 कोटी रुपयेमध्ये त्याचा एकूण प्रकल्प अहवालातून अंदाज दिसतो. आणि ते जर बघितलं तर 107 कोटी रुपयाला 1 किलोमीटर या हिशोबानं ह्या रस्त्याचा खर्च देतो. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ मात्र 35 कोटीला 1 किलोमीटर 6 पदरी रस्ता तयार करतो. म्हणजे मापदंडाच्या तिप्पट खर्च जर का दाखवला जात असेल तर मग हे मोठे प्रकल्प कशासाठी, कुणासाठी, आणि हा सारा पैसा हा त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून जातो, टोलच्या माध्यमातून. आणि त्यामुळे MSRDC असेल किंवा MMRD असेल ही आता भ्रष्टाचाराची कुरणं झालेली आहेत.
आणि त्या कुरणामध्ये चरून हे पांढरे हत्ती आता गबरगंड झालेले आहेत, यांचा एकदा बंदोबस्त करावा लागेल. जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या पुन्हा एकदा भाजपपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. तुमचं काय म्हणणं? अशा चर्चा बऱ्याच वर्षापासून आम्ही ऐकतोय, पण एकदा त्यांनी निर्णयच घेऊन टाकावा असं मला वाटतं. त्यांना माहिती आहे, त्यांच्या मनात आहे तोच निर्णय त्यांनी घेऊन टाकावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.